पुढे एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे आज किंवा उद्या मिळणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 11,46,000 शेतकऱ्यांना मदत मिळेल असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं। दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 लाख शेतकऱ्यांना मदत मिळेल असं देखील पाटील यांनी सांगितलं। कोणाला पूर्ण मिळत नाही अशा प्रकारची शंका आहे। काही म्हणतात की आम्ही लाभार्थी आहोत पण आम्हाला मिळत नाही। नेमकी परिस्थिती काय आहे, काय दिसते? आपलं माहितीचं काम थोडंसं लेट झाल्यामुळं पैसे आपले पडू शकले नाही। माझ्या माहितीप्रमाणे आज किंवा उद्यापर्यंत पैसे आपले पडतील। जे ॲग्रीटॅक्सचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये पैसे आपले पडतील। आणि मी शेतकऱ्याला विनंती करतो की सगळ्यांनी गडबड करू नका। जे आपले 56 लाख लोक आहेत त्या सगळ्या लोकाला, पात्र लोकाला कर्जमुक्ती भेटणार आहे। राष्ट्रीयकृत बँकेच्या संदर्भामध्ये काही संभ्रम होता, त्या संदर्भात आमच्या खात्याचे प्रधान सचिव तरडे साहेबांनी, आमचे सहकार आयुक्त तावरे साहेबांनी देखील इंडिव्हिज्युअल बैठका मॅनेजरशी घेऊन काय प्रकारचं बोलणं झालं होतं त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भात त्या कामाला गती भेटलेली आहे। खरं तर सुनेत्राताई यांच्यावरती टीका झाल्यानं म्हटलं जाते की हे वैयक्तिक घेऊ नका, काय कसं होतंय? नाही, तसं नाही। तर एक आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिलेला आहे, आता वहिनी अशा दुःखामधून बाहेर आलेल्या आहेत आणि ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत, वेळ देत आहेत, न्याय देत आहेत लोकाला। आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे एका स्त्रीचा अपमान केल्यासारखाच आहे। आम्ही देखील त्या दिवशी त्या सांगितले की बा त्याचा आम्ही निषेध करतो, हे संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला शोभणारी गोष्ट नाही आहे। आम्ही त्या दिवशी निषेध केला आणि ते काही बरोबर नाही। खरं तर हे कर्जमाफीचा आपण उल्लेख केलेला आहे। 40,000पेक्षा जास्त शेतकरी आहेत ते अपात्र ठरल्याचं पाहायला मिळतं। काय निकष होते साधारणतः? की आपण त्या वेळेसच सांगितलं होतं की जे लोक इन्कम टॅक्स भरतात, ज्यांना कुठं सर्व्हिस आहे, अशा लोकांची यादी आपण काढली होती। त्याच्यामुळं काही उशीर झाला। ती यादी आपल्याकडे नव्हती, ती यादी होती केंद्राकडं। त्याच्यामुळं 2-3 दिवस डिले झाला आणि यादी ती आता प्राप्त मागं झालेली आहे। आणि मग थोडंसं आमच्या ऑनलाईनचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे डिले आहेत। काल देखील पत्रकार परिषद घेऊन आम्ही सांगितले होते की आज किंवा उद्या, कारण सांगता येत नाही, टेक्निकली प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम झाल्याबरोबर देखील आमचं होऊ शकतं आहे। उद्यापर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडतील असं। गंभीर घटना घडलेली आहे नांदेड तालुक्यातल्या लोकांमध्ये, त्यात नाव नाही म्हणून 2 शेतकरी आत्महत्या केलेली आहे। कसं पाहता याकडे? मी माहिती घेऊन सांगतो, पण असं शेतकऱ्याला मला विनंती आहे की आपण संकुचित विचार करून नये। सरकार आपल्या पाठीशी आहे। अनेक योजना सरकारने शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आणलेल्या आहेत, राबवलेल्या आहेत। म्हणून आपलं महत्त्वाचं जीवन, कुटुंबाकडे बघावं। यादीत नाव नाही, बघूत ना आपण त्याच्यामध्ये काय झालं आहे, कुठल्या वर्षापासून आहे, आणि काही चुकीचं झालं असलं तर त्यांना आपण न्याय देता येईल ना आपल्याला। म्हणून असं शेतकऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण असा संकुचित विचार करू नये। माहिती घेऊन बघतो मी ते।